मी तुम्हाला समिती गठीत करण्याचा फॉर्म पाठवतो. माझा नंबर लिहून घ्या. त्याच्यावर तुम्हाला समित्या गठीत करण्याचा लेटर पॅड अशा पद्धतीचा तुम्हाला पाठवतो. त्यावर कार्यकारिणी कशी करायची हे सगळं पाठवतो. आणि लाडक्या बहिणींनी माझा नंबर लिहून घ्या. आणि लाडक्या भावाकडे आहेच आहे. 97 माझा नंबर. पिराजी तुम्ही टाका 9767704604. संघटनेमध्ये काम करायला किती युवती तयार आहेत तुम्ही इथं सांगा एकदाचा. ऋषी कोण कोण तयार आहे यस म्हणून सांगा. कोण कोण तयार आहेत. मग युतीचं समिती करायची. काय नाही 5-10. तुम्ही काही जणी मला विचारतायत की काय काम करावं लागते. काहीच काम करायचं नाही. जे जे आपल्या संघटनेच्या संदर्भानं येईल ते फॉरवर्ड करायचं आहे. जेव्हा निवेदन द्यायचं असेल तेव्हा निवेदन द्यायला जायचं आहे. हे बघा एवढ्या सगळ्या येस येस म्हणतायत. जेव्हा तुम्हाला सगळ्यांना यायचं नाही, जर तुमची इच्छा नसेल मुंबईला यायची तर काही नका येऊ, काही अडचण नाही. पण जिथं आहात तिथं बसून काम करायचं आहे. कुठं जिथं जवळ आजूबाजूला तहसीलदाराला निवेदन देताना यायचं आहे. बघा ह्या सगळ्या जणी काम करायला तयार आहेत. ह्या सगळ्या स्वतः सांगतायत. त्यामुळंच हे कोणाला काही बळजबरी आम्ही करत नाही हो. आणि कोणालाही बळजबरी करू नका. ज्यांची इच्छा असेल स्वइच्छेनं करा. आणि बहिणी बहिणीची संघटना, भावाभावाची संघटना आपल्याला स्थापन करायची आहे. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा हे शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. रात्रातून आता हे आपल्याला बघूया. शासन आज जर निर्णय घेतला नाही तर आता उद्या काय निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. शासनाकडे आपण सकारात्मक नजरेनं पाहू. आपण आशावादच व्यक्त करायलो. शासनाबद्दल आपण चांगलंच बोलायलो. त्यांनी निवडून आले त्याबद्दल त्यांचं कौतुकच केलेलं आहे. शासनाच्या विरोधात आपण अजून काहीही बोलत नाही. शासनाला विनंती करत आहोत. शासनानं आमचं म्हणणं मान्य करावं. बघूया. अजून सगळ्यांना विनंती आहे की आता तुम्ही सक्रिय व्हा. धन्यवाद. आपण आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आता मी सकाळपासून बाहेर आहे. आता थोड्याच वेळामध्ये मी अजून एक मीटिंग माझी आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जसं मी लाईव्ह येतो आहे तसं झूमच्या मीटिंग घेत आहे. प्रत्येक जिल्ह्याची मीटिंग आता मी घेणार आहे. लाईव्ह मीटिंग घेणार आहे. म्हणजे झूम मीटिंग किंवा गुगल मीटच्या माध्यमातून ज्यांना गुगल मीटच्या माध्यमातून मीटिंग घ्यायचं असेल तर त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क करा. गुगल मीटच्या माध्यमातून आपल्याला संघटन मजबूत करायचं आहे. तसं मी ऑफलाईन जसा वेळ देत आहे तसा ऑनलाईन पण वेळ देणार आहे. तुमच्यासाठी माझा वेळ समर्पित. माझी माय मी म्हणायची की बाबा रे दगडाचा तर उपयोग होतो, आपण माणसाचा झाला पाहिजे. म्हणून मला असं वाटते हे युवक आणि युवती परेशानीमध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत, यांना मदत करावी म्हणून माझं काम मी सुरू केलेलं आहे. आपण सगळ्यांनी आपण या निमित्तानं आपण प्रयत्न करूया. नक्कीच आपला प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. नागपूरला काही आपले बांधव जाणार आहेत. तिथं मी नागपूरच्या मुलांशी बोललो, युतीशी बोललेलो आहे. तर संघटन मजबूत झाल्याशिवाय शासनासमोर जाणं 4 माणसं घेऊन काही फारसा प्रभाव पडत नाही. तर ह्या 4-8 दिवसामध्ये आपलं महाराष्ट्राचं संघटन मजबूत होईल. आणि मग त्यानंतर आपण मुंबईला जाण्याचा विचार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण मुंबईला जाण्यासाठी नियोजन करणं सुरू केलेलं आहे. त्यासाठी वेळ घ्यावा लागतो. त्या सर्वांचा वेळ कसा घ्यायचा काय नाही. मंत्री होऊ द्या, त्या मंत्र्याचा वेळ आहे, मुख्यमंत्री साहेबाचा आहे. वेळ घेण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे. तर त्या दिशेनं आपण पावलं टाकूया. धन्यवाद. आपण आता इथं मी थांबतोय. बरेच जण उपस्थित राहिले होते. फार काही जण आता पिराजी श्रीमलवारी भोकरमधून अतिशय ॲक्टिव्ह काम करतात. अनेक जण ॲक्टिव्ह काम करायलेत. तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहिला तर मला तुमचंही कळेल ना कोण कोण ॲक्टिव्ह. आणि आता तुम्ही व्हॉट्सअपला या मीटिंगला कोण कोण होतात ते माझ्या नंबरवर टाका. पिराजी तुम्ही नंबर टाका, इथं माझा व्हॉट्सअप नंबर टाका. मी नंबर सांगतो पुन्हा एकदा लिहून घ्या. आणि ते व्हॉट्सअपला सांगा की मी ऑनलाईन मीटिंग जॉईन केलेली आहे. तर 9767704604. पुढच्या सोमवारी मी छत्रपती संभाजीनगरला आहे. धन्यवाद. भेटूया आता.